नमस्कार. मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला पारंपरिक चकलीची रेसिपी दाखवली होती, जी की माझ्या मुलींना खूप आवडते. पण बऱ्याच जणांना ही भाजणी करायला वेळ नसतो आणि मुलांनाही काहीतरी चटपटीत हवं असतं. म्हणून आता भाजणीचं टेन्शन न घेता झटपट आणि कुरकुरीत होणारी ही चकली बघणार आहोत. त्यासाठी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 1 ते 2 चमचे तीळ, सोबतच 1 मोठ्या चमच्याने कडक तेलाचं मोहन टाकून व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यातच थोडं थोडं उकळीचं पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घेतला. 5 मिनिटे रेस्ट करायला ठेवला. तोच गोळा पाण्याच्या सहाय्याने थोडा सॉफ्ट करून चकलीच्या साच्यात भरला आणि गोल अशा चकल्या पाडून घेतल्या. ह्या चकल्या गरम तेलात मध्यम आचेवर लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित तळून घेतल्या. तर आहे ना, अगदी करायला सोपी आणि चवीला पण छान. ही रेसिपी तुम्ही पण घरी करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल आणि भाजणीच्या चकलीसाठी लागणारा तुमचा वेळ पण वाचेल. तुम्हाला ही चकलीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर बिलकुलच कंजूशी करू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. बाय.